ही रील ना तुम्ही आत्ताच सेव्ह करा बरं. कारण ज्या पुस्तकाबद्दल मी तुम्हाला आता सांगणार आहे, ते बिलकुलही काल्पनिक कथांवर अवलंबून नाही आहे. त्यात असलेल्या घटना या पूर्णपणे सत्यात अनुभवलेल्या आहेत, जिवंत आहेत. लिव्हिंग विथ द हिमालयन मास्टर्स हे पुस्तक स्पिरिच्युअलिटी, योग, हिमालयातील साधू संत आणि मिस्टिकल एक्सपिरियन्स यांचं अतिशय जिवंत वर्णन करतं. पण यातल्या कुठल्याही कथा या खोट्या नाही आहेत बरं. या स्वामी रामांनी स्वतः स्वतः अनुभवलेल्या सत्य घटना आहेत. मी हे पुस्तक स्वतः 2 वेळा वाचलंय. मी दोन्ही वेळेस या पुस्तकातून काहीतरी काहीतरी मला नवीन भेटलंय. नेमकं काय भेटलं हे मला शब्दात सांगणं खरंच कठीण आहे. पण हे पुस्तक हो, मी तुम्हाला 100% गॅरंटी देते स्पिरिच्युअलिटीच्या खूप खोल आणि गूढ स्तराला स्पर्श करतं. म्हणजे या पुस्तकात मेडिटेशन, इनर डिसिप्लिन, माइंड कंट्रोल, इगो विरुद्ध अवेअरनेस, साधेपणा आणि मानवी चेतनाच्या गूढ शक्ती ह्यांचा एक विलक्षण अनुभव यातून मिळतो. या पुस्तकात तुम्हाला अनेक हिमालयन मास्टर्स भेटतात. काही अतिशय शांत, काही अतिशय ज्ञानी, काही विचित्र वाटणारे, तर काही सुपर नॅचरल वाटतील अशा क्षमता असलेले. मी खरं सांगते बरं. पण या पुस्तकाचा केंद्रबिंदू हा चमत्कार बिलकुल नाहीये. आता बघा, मनुष्य स्वतःला किती खोलवर ओळखू शकतो हे पुस्तक वाचताना कधी तुम्हाला असं वाटेल की मी एखादा ट्रॅव्हल लॉग तर नाही वाचतोय. कधी तुम्हाला असंही वाटेल की तुम्ही एखादी ऑटोबायोग्राफी तर नाही वाचताय. तर कधी एखाद्या स्पिरिच्युअल गाईड असेल असं आपल्या हातात आहे असं तुम्हाला वाटू शकतं. आणि हिमालयाचं वर्णन इतकं शांत, इतकं गूढ, इतकं जिवंत आहे की लिटरली आपण तिथेच आहो असं वाटायला लागतं. आता तुम्हालाही जर माझ्यासारखी उत्सुकता असेल की हिमालयात खरंच असे ज्ञानी पुरुष आहेत का, की त्यांच्याकडे अशा काही पॉवर्स आहे की ज्याने ते काहीही करू शकतात. आपण नेहमी ते व्हिडिओज पाहिले आहेत, ऐकलं आहेत. पण जेव्हा या पुस्तकात वाचतो ना आपण, तेव्हा अमेझिंग एक्सपिरियन्स.